विठ्ठलाच्या वारीतला, पंढरपूरच्या वारीतला प्रत्येक रंग, प्रत्येक व्यक्ती माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत, देशापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. विठुरायाच्या ओढीनं, विठुरायाची आस मनात घेऊन असे लाखो वारकरी मार्गक्रमण करत आहेत पंढरीच्या दिशेनं, पंढरपूरच्या दिशेनं. शिवलीला पाटील ह्या वारी सोहळा एबीपी माझ्यासाठी कव्हर करते आणि शिवलीला जेव्हा नीरास्नान पार पडलं माऊलींच्या पादुकांचं, तेव्हा तिथल्या वारकऱ्यांशी संवाद साधलाय. काय म्हणतात ते सगळे वारकरी आपण पाहूया. रामकृष्णारी. नीरा नदीचं स्नान म्हणजे अर्थात भीमा आणि नीरा ही पांडुरंग परमात्म्याने समान सांगितलेली आहे. वारकऱ्यांसाठी काही नियम आहेत आणि त्या नियमाला लागून असणारी ही नीरा नदी, ही सगळी महाराज मंडळी, ही सगळी वारकरी मंडळी त्या नीरा नदीचं स्नान करून आता थोडीशी विसाव्याला बसलेली आहेत. कारण सकाळी 6 वाजल्यापासून ही माणसं चालतात, दुपारचा विसावा इथं घेतात आणि पुन्हा लोणंदचा टप्पा गाठतात. सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून फक्त पावित्र्याच्या भूमिकेने ह्या नीरा नदीमध्ये स्नान असतं. खरं तर विचार करायला गेलं तर या वृद्धिंगत असणाऱ्या युगामध्ये तुम्ही एका स्नानाला एवढं महत्त्व देणं हे सुद्धा एक नवीनच आहे. परंतु परंपरेनं चालत आलेलं हे स्नान किंवा या स्नानानंतर आलेलं हे समाधान तुम्हा या सगळ्या महाराज लोकांच्या चेहऱ्यावर दिसतंय. रामकृष्णारी. रामकृष्णारी बोला. कुठून आलात आपण? आम्ही आळंदीहून आलो. राजगुरुनगर. महाराज आपलं नाव? विठ्ठल तुकाराम गुंडाळ. बरं, किती वर्ष झालं वारी करता? 75 वर्षे. 75 वर्षाची महाराजांची वारी आहे. वडिलोपार्जित. तुमची 52 नावे. हो. तुकोबरायांच्या म्हणण्यानुसार माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. देवा, सगळं काही आमच्यासाठी राखून ठेवलंस आणि आमच्याकडनं जर जे चुकलं, आमच्याकडं निरास्नान चुकलं, आमच्याकडनं जर वारी चुकली तर त्याची लाज जेवढी आम्हाला तेवढीच तुम्हाला सुद्धा देवा, असं तुकोबरांचं मत आहे. वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा. तुकोबराय पांडुरंगासमोर उभा राहून प्रश्न विचारतात की देवा, जर माझ्याकडनं ही वारी चुकली तर त्याची जेवढी लाज मला वाटेल तेवढीच तुला सुद्धा वाटली पाहिजे आणि त्याच्यामुळे मी वारी करतोय आणि तू माझ्याकडनं करून घ्यावी, हा तुझा सुद्धा तेवढाच आट्टास असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे ती सगळी माणसं, विचार करा, 52वी वारी आहे महाराजांची. आज निरास्नानाच्या ठिकाणी त्यांची आपण भेट घेतोय. महाराज, काय वाटतं या वारीमध्ये वारी करत असताना? या वारीमध्ये म्हणजे प्रत्येक माऊलीच्या वारीमध्ये वर्षभर जेवढी ऊर्जा लागते माणसाला जीवन जगायला, सुंदर आणि उत्तम जीवन जगायला, समाधानी जीवन जगायला, ते संपूर्ण ऊर्जा जी आहे ती या एका वारीत, ज्ञानोबाराच्या वारीमध्ये माणसाला मिळते. महाराजांच्या म्हणण्यानुसार सगळी ऊर्जा, सगळी ताकद. कोणीतरी मला विचारलं, ताई, खरंच देवाचं नाव घेतल्यावर, हे स्नान केल्यानंतर पवित्र होतं का, मोठं होतं का? तर माझं उत्तर असं आहे, देवाचं नाव घेतल्यावर मोठं होतं की नाही हे माहीत नाही, पण देवाचं नाव घेतल्यावर मोठं होण्यासाठी बळ मिळतं एवढं मात्र नक्की. प्रत्येक संकटाला तोंड देण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे. आपण महाराजांकडे पण येऊयात, कारण आता सगळे वयोवृद्ध माणसं तर वारी करतायत, पण वारीमध्ये तुम्ही बघताय सध्या तरुण पिढी सुद्धा फार सामर्थ्यानं आहे. पखावाज, टाळ या सगळ्यामध्ये तरुण फार सामर्थ्याने दिसतोय आणि तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. महाराजांच्या मनानुसार सगळ्यात जास्त जर परमार्थ कोणाला शोभून दिसतो तर तो तरुणांना. रामकृष्णारी महाराज. रामकृष्ण. आपण किती वर्ष झालं वारी करतो? मी जवळपास आता 20 वर्ष झाले वारी करतो. वारीमध्ये आपण काय केलं? सेवा म्हणजे माझी दिंडीच आहे, आता समोर गेलेली आहे, आपली दिंडीच आहे. आणि पूर्ण भजन सकाळी उठल्यानंतर काकड्यापासनं तर संध्याकाळी हरिपाठ कीर्तन होईपर्यंत आमचं भजन चालतं दिंडी. तुम्ही बघताय जशी तुम्ही प्रत्येक वयोगटाचा माणूस इथे बघताय, इथे ताकदीने संप्रदाय हाच आहे. वारी का करायची तर याच्यासाठीच करायची की वारीमध्ये माणुसकी कळते. वारीमध्ये आल्याशिवाय माणूस कोण आहे, आपण कोण आहे याची जाणीव होत नाही. वारीमध्ये आल्याशिवाय परमात्मा नेमका कोण आहे याची जाणीव होत नाही. कारण शास्त्रवेद जरी पाठ केले तरी माझ्या ज्ञानोबाराय म्हणतात, काहीही केलं तर ज्यावेळेस माणसात देव दिसेल, भरला घनदाट हरी दिसेल, जेव्हा निसर्गात देव दिसेल, त्यावेळेस तुम्हाला परमात्म्याची खरी आत्मसात करण्याची शक्ती मिळणार आहे. ज्ञानोबारायांचं मत आहे, हे समस्तही वासुदेव, ऐसा प्रतितिरसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानी आतोची. तोच श्रेष्ठ भक्त आणि तोच ज्ञानी आहे, ज्याला प्रत्येकात तो वासुदेव दिसतोय. तिथे श्रीमंती गरिबी हा विषयच नाहीये. आता विचार जर करायला गेलं तर प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या हैसियतीनुसार आपापली जीवनशैली जगतो.
पण तुम्ही वारीत बघा, प्रत्येकाची जीवनशैली सारखीच आहे. या नीरा नदीमध्ये तो श्रीमंतही स्नान करतो जो गाडीतनं फिरतो, आणि तो सामान्य माणूसही स्नान करतो जो पायी पायी चालतो. इथे कुठलाच भेदभाव नाही. त्याच्यामुळेच ही वारी प्रबळ आहे, हे नीरा स्नान प्रबळ आहे. आणि अर्थात ही सगळी माणसं त्याचा आनंद घेणारी आहेत. वारी भाऊ माऊली, हा बोला. हा ही वारी सर्वांकरता भारी आहे. रामकृष्ण हरी सर्वात मंत्र भारी, हा मंत्र घेतला ना, हा मंत्र भारी आहे. ह्या मंत्राने काय होतं, सुख दुःख समान काही येत नाही. संकट पळत पीडा पळते, मन जाते हनुमंताचे स्मरते. जय हनुमान तपस्वी राजा, तर कृपा करी गुरुदेव तू माझा. शेतात पाठ करी जो प्राणी, बंधू मुक्त तोच सुखी जीवनी. जो वाचीन हनुमान चालिसा. आणि हे वारीतच होतंय सर. हे रिकामपण कवाय आपलं संसारात नाही. ह्या 1 महिना आपल्याला 12 महिने दिले देवानी, 1 महिना हे वारीच आहे. हे वारीत प्रस्थान होतं. कोणी या, सगळेजण काय हात लागली माऊली, पाय लागला माऊली, संकट निवारण करणारा हा माऊली आहे. त्याच्याने हे माऊली ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामरा हे काय थोर, पण पायाची वाहन पायी बरी माऊली. हा, लग्न झालंय? हो. किती वेळा झालंय? एकदा, या. बरं. बायको आहे का? नाही वारी वा, आता आनंदातच आज 39 ओव्हर वय आपलं वारीचं. तुमचं वय काय? वय 71. बघा, एवढ्या वयात तुकोबारायांच्या मतानुसार सगळं गेलं तरी चालेल, पण फक्त ताकदीने आमची वारी घडली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, बायको लेकरं गेली तरी तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, परिया दुष्काळे पिढा गेली. महाराजांकडे बघून तसंच वाटलं की कुठल्याही प्रकारचं दुःख न बाळगता फक्त वारी एके वारी हा आनंदच चालू आहे. अर्थात या वारीचा आनंद अखंडितपणे असाच असतो. रामकृष्ण. तर विठ्ठलाची सेवा आपल्या